सिम्पली लाईफ विथ छाया मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपला सर्वांचा दिवस हा स्वामींच्या कृपेने आनंदाचा आणि उत्साहाचा जावो. आज महाशिवरात्रीचा व्लॉग टाकते. महाशिवरात्रीला म्हणजे एक वेगळाच असा आनंद असतो आणि उत्साह असतो. महाशिवरात्रीच्या मागे अनेक अशा कथा आहेत पौराणिक. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती यांचा विवाह झाला म्हणून या दिवशी वैवाहिक सुखासाठी प्रार्थना केली जाते. तसेच या दिवशी समुद्रमंथन झाले होते. देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा निघालेले विष भगवान शिवाने प्राशन केले. त्यामुळे जगाचे रक्षण झाले. त्यांची करुणा आपणास दिसून येते. सर्व देवांची पूजा केली आणि आता मी महादेवांचीही पूजा करून घेणार आहे. हे मी आता बघा पिंड घेतलेली आहे आणि त्याला मी अभिषेक करून घेत आहे. प्रथम मी पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे. नंतर त्यावर आपण दूध घालून अभिषेक करून घेतलेला आहे. तसेच आपण त्यावरती आता दही घातलेलं आहे व दह्यानेही आपण त्यावर अभिषेक करून घेणार आहोत. नंतर आपण त्यावरती तूप घेतलेलं आहे व तुपानेही आपण त्यावरती अभिषेक करून घेतलेला आहे. मध घालून घेणार आहोत आणि साखर असे आपण पंचामृत स्नानाने भगवान शिवांचा आपण अभिषेक करून घेतलेला आहे. सर्व देवांना आपण फुलं वगैरे घालून घेतलेली आहेत. भगवान शिवांना बेलपत्र, भस्म आणि पांढरी फुले अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे मी भस्म लावून घेतले. तसेच अक्षताही पांढऱ्या कलरच्या महादेवांना अत्यंत प्रिय आहेत, त्याही मी वाहून घेतल्या. फुले घातली आणि बेलपत्र वाहून घेतलं. आज महाशिवरात्र म्हणून स्वामींनाही मी अभिषेक करून घेतला. ना पंचामृत स्नानाने अभिषेक करून घेतला. समर्थ यांनी अनेक लीला करून ते सतत हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हरशंकर म्हणजे जो दुःख हरण करतो आणि सुख देतो. नमामि म्हणजे मी नमस्कार करतो, वंदन करतो. शंभो म्हणजे जो सर्व जीवांचे कल्याण करतो. गिरिजापती म्हणजे पार्वती गिरिजाचे पती म्हणजेच शिव. भवानी शंकर म्हणजे भवानीचे म्हणजेच पार्वतीचे पती शंकर. स्वामी समर्थ हा नेहमी मंत्र जपत असत. आता बघा सर्व पूजा वगैरे झालेली आहे. सगळं घर आवरून वगैरे झालेलं आहे. आता वातावरण कसं असं शिवमय आणि स्वामीमय झाल्यासारखं वाटतं. इतकं प्रसन्न वाटतं की नाही. सगळीकडे सुगंध आणि मस्त वातावरण झालेलं आहे बघा. आता शेंगदाणे भाजलेले आहेत बघा, मंद खमंग असे मंद गॅसवरती, आणि चांगली छान अशी त्याची सालं काढून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये ते बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि गूळ घालून त्याचे छान असे आता मी लाडू वळून घेते आहे बघा. उपासासाठी एकदम छान आणि पौष्टिक होतात आणि पटकन होतात. खमंग भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती, म्हणजे छान लागतात चवीला. तसेच साबुदाणा भिजत घातले होते, त्यामध्ये बटाटे मिरची पेस्ट घालून छान असे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि छान असे वडे तयार करून घेतलेले आहेत पहा उपवासासाठी. आता शेंगदाण्याचे लाडू पुन्हा हे आता खमंग भाजलेले आहेत बघा. साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. हे आता मी दह्याबरोबर खाण्यासाठी घेणार आहे. आता हे ताट केलेलं आहे आणि मी देवांना बघा उपवासाचं नैवेद्याचं ताट आहे. मी नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.